आता हे जे दिलं इकडे की लाईक काइंड अँड क्वालिटी हे डिफाईन केलं आहे का? हे जर डिफाईन केलं नसेल तर मग ह्याचा आपल्याला जनरल मिनिंग घ्यायला लागतं की लाईक काइंड अँड क्वालिटी म्हणजे काय. एनी अदर सप्लाय मेड अंडर सिमिलर सर्कमस्टन्सेस. सेम परिस्थितीमध्ये सप्लाय होतो विच इज सेम और क्लोजली और सबस्टॅन्शियली रिसेंबल्स इन रिस्पेक्ट ऑफ, म्हणजे रिसेंबल्सचा अर्थ काय, त्याप्रमाणे आहे, सिमिलर आहे, सिमिलर आहे इन रिस्पेक्ट ऑफ त्याचं वैशिष्ट्य, त्याची क्वालिटी, क्वांटिटी, फंक्शनॅलिटी, रिप्युटेशन टू द सप्लाय बिंग व्हॅल्यू. समजा एक टी व्ही बनवला मी, त्या टी व्हीची व्हॅल्यू काय घ्यायची, ओपन ब्रॅकेट व्हॅल्यू मला काढता येत नाही कारण मी आता नवीन टी व्ही बनवला आहे. तर त्याचं काइंड आणि क्वालिटीप्रमाणे बघीन काय, तर मग तसा टी व्ही दुसऱ्या कुठल्या कंपनीचा आहे का, मग त्याच्यामध्ये त्याचं रिप्युटेशन भले वेगळं असेल, माझी कंपनी नवीन आहे पण त्या कंपनीत दुसऱ्या विच सेम और क्लोजली और सबस्टॅन्शियली रिसेंबल्स इन रिस्पेक्ट ऑफ त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटी, क्वांटिटी, फंक्शनॅलिटी, रिप्युटेशन. माझी नवीन कंपनी आहे, रिप्युटेशन वेगळं आहे पण बाकीचे इतर गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जर तुम्ही सॅमसंगचा टी व्ही बघायला जाल तर त्यात तुम्हाला जो टी व्ही 65,000ला असेल तेच जर का अशी कुठली कंपनी आहे त्यामध्ये तसे सिमिलर फंक्शन आहेत त्याची किंमत तुम्हाला अर्धी असेल, लक्षात घ्या. पण मग हा अर्थ आहे लाईक काइंड अँड क्वालिटी मीन्स यात सगळे फॅक्टर येतात. त्या कंपनीचं नाव आहे, रेप्युटेशन आहे, ते आपल्या रेप्युटेशनची किंमत घेणार, त्याची फंक्शनॅलिटी, त्याची क्वांटिटी, क्वालिटी, त्याचं वैशिष्ट्य. अर्थ कळला याचा काय. जेव्हा प्रॉडक्ट ए आहे त्याची ओपन मार्केट व्हॅल्यू नाही आहे तर लाईक काइंड अँड क्वालिटी दुसरं सिमिलर प्रॉडक्ट मार्केटला मिळतं, समजा बी आहे, मग त्या बीचं जवळपास तशाच प्रकारचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, क्वांटिटी, क्वालिटी, फंक्शनॅलिटी आणि रिप्युटेशन पण असेल, मग त्याची व्हॅल्यू घ्यायची किती आहे. आता हे सगळा अर्थ काढला. ओपन मार्केट व्हॅल्यू, इफ ए इज नॉट अवेलेबल व्हॅल्यू इज कन्सिडरेशन इन मनी प्लस FFV ऑफ कन्सिडरेशन नॉट इन मनी, आणि ए आणि बी नॉट डिटर्मायनेबल व्हॅल्यू इज व्हॅल्यू ऑफ लाईक काइंड आणि क्वालिटी, आणि ए बी और सी नॉट डिटर्मायनेबल अप्लाय रूल 30 और 31. हे केव्हा वापरायचं रूल 27, ज्यावेळेस रिसिपियंट संपूर्ण कॅशमध्ये पेमेंट नाही करत तेव्हा हे वापरायचं. बार्टर किंवा एक्सचेंजला हे वापरायचं. सप्लाय बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन, रिलेटेड पर्सन, रूल 28A. रूल 28(1) आता आलेला आहे. पहिले रूल 28 फक्त रूल 28 होता, यामध्ये आणखीन एक रूल इन्सर्ट केला आहे, त्यामुळे 28(1) आणि 28(2) झाले. आता 28 मध्ये सबरूल 1 मध्ये ओपन मार्केट व्हॅल्यू हे केव्हा वापरायचं, सप्लाय बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन किंवा रिलेटेड पर्सन असेल तर, आणि 29 केव्हा, सप्लाय बिटवीन प्रिन्सिपल आणि एजंट, म्हणजे रिलेटेड पर्सन आहे पण तो एजंट प्रिन्सिपल असेल तर रूल 28 नाही घ्यायचा, रूल 29 घ्यायचा. एजंट प्रिन्सिपलला रूल 29. पहिला ऑप्शन तोच आहे, ओपन मार्केट व्हॅल्यू. आता डिस्टिंक्ट पर्सनला आणि रिलेटेड पर्सनला ओपन मार्केट व्हॅल्यू म्हणजे ज्या कॉस्टला मला विकायचं आहे समजा, आणि माझा जो मॅन्युफॅक्चर आहे तो माझा कोण रिलेटेड पर्सन आहे, बरोबर आहे ना, मग मी त्या कॉस्टला घेणार का, त्या कॉस्टला मार्केट व्हॅल्यू आहे. बघा इथे काय दिलं आहे, एक ऑप्शन हा दिला आहे, दुसरा दिला आहे ऑर 90% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी बाय द रेसिपियंट, जिथे सच गुड्स आर इंटेंडेड फॉर फर्दर सप्लाय टू अनरिलेटेड पर्सन, जिकडे फर्दर सप्लाय होईल तो, आणि इफ ए इज नॉट डेटर अवेलेबल देन मग रूल 30 आणि 31 हे दिले. आता रिलेटेड पर्सनचा असेल यात पण पहिला ऑप्शन काय, ओपन मार्केट व्हॅल्यू, दुसरा ए इज नॉट अवेलेबल व्हॅल्यू इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी, तिसरं ए बी इज नॉट डिटर्मायनेबल. पण हे प्रॅक्टिकली हे तिन्ही ऑप्शन जे आहेत हे काय फायद्याचे नाही आहेत ह्या दोघांसाठी. प्रोविजो एक काय म्हणतो, इफ फर्दर सप्लाय इज ॲज सच बाय द रेसिपियंट ॲट ऑप्शन ऑफ सप्लायर व्हॅल्यू इक्वल्स टू 90% ऑफ प्राइस चार्ज फॉर सप्लाईज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी बाय रेसिपियंट टू अनरिलेटेड पर्सन. अनरिलेटेड पर्सनला तुम्ही काय दुसरं लाईक काइंड अँड क्वालिटी प्रोडक्ट आहे त्याची जी व्हॅल्यू आहे त्याच्या 90% द्या,
म्हणजे जर हा प्रॉडक्ट ए देतोय तर प्रॉडक्ट बीची किती जी व्हॅल्यू आहे त्याच्या 90%. हा पण ऑप्शन काय उपयोगाचा नाही आहे. आता प्रोव्हिजन 2 बघा. इफ रिसिपियंट इज इलिजिबल फॉर फुल ITC, जर रिसिपियंटला फुल ITC मिळणार आहे तर कुठलीही व्हॅल्यू डिक्लेअर करा इन इनवॉइस फॉर सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. कळलं? जर रिसिपियंट ITC घेणार आहे ना, हे सगळं विसरून जा, हे सगळे बाजूला ठेवा. रिसिपियंटला ITC मिळतोय. इफ रिसिपियंट इज इलिजिबल फॉर फुल ITC देन ओपन मार्केट व्हॅल्यू काय असेल, ही जी ओपन मार्केट व्हॅल्यू ती काय असेल, व्हॅल्यू डिक्लेअर्ड इन इनवॉइस फॉर सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. झालं, हा ऑप्शन वापरला जातो. रिसिपियंट जर ITC घेणार आहे तर मग हा रूल काही कंट्रोल करत नाही, तुम्ही घ्याल ती व्हॅल्यू. जर ट्रान्झॅक्शन डिस्टिंक्ट रीडर पर्सनमधला असेल आणि रिसिपियंट जर का ITC घेणार नसेल, म्हणजे तो पुढे विकणार नाहीये, जर तो पुढे विकणार नाहीये तर मग त्याची व्हॅल्यू काय पाहिजे, सगळ्यात पहिले ओपन मार्केट व्हॅल्यूवर GST भरला पाहिजे. मी मला मगाशी सांगितलं की एक साडीचं दुकान आहे, त्याचा जो एम्प्लॉई आहे तो कोण आहे, त्याचा रीडर पर्सन आहे, म्हणजे त्याला 28 लागेल की नाही लागेल. एखाद्या व्यक्तीने त्याच्या बायकोला समजा काय वस्तू दिल्या, दुकानचा समजा मोबाईलचा आहे, मोबाईल दिला, काय व्हॅल्यू लागेल, रीडर पर्सन आहे ना त्याची बायको, फॅमिली मेंबर आहे. म्हणजे अशा प्रकारे फॅमिली मेंबरला जरी एखादी वस्तू दिली तो पैसे घेणार नाही बायकोकडनं, पण त्याला GST द्यायला लागेल ओपन मार्केट व्हॅल्यूवरती. एकतर ऑप्शन हा आहे. दुसरा, त्यांनी ITC घेतला नाही पाहिजे, की त्यांनी ती वस्तू परचेस केली आहे ती इन द कोर्स और फर्दर ऑफ बिझनेस नाही आहे, मग त्यांनी ITC घेतला नाही पाहिजे. तो मग दाखवेल की हा मी पर्सनल पर्पज करता परचेस केलं आहे म्हणून ITC घेत नाही. पण जर तो ITC घेत असेल आणि मग त्यांनी ते सप्लाय कोणाला केला, रीडर पर्सनला केला, तर मग ओपन मार्केट व्हॅल्यूवर त्याला GST द्यावा लागेल. हां, ब्रँड ट्रान्सफरला पण असंच आहे. ब्रँड ट्रान्सफरला पण असंच आहे, ओपन मार्केट व्हॅल्यू आहे. ब्रँचला सप्लाय केला, वेगळा नंबर आहे ब्रँचचा, तर ब्रँच पण इथे काय असेल, डिस्टिंक्ट पर्सन आहे ना ब्रँच, वेगळ्या GST नंबरला त्यांनी जर का सप्लाय केला तर डिस्टिंक्ट पर्सन आहे, तर ओपन मार्केट व्हॅल्यूच येईल तिकडे. पण जर रिसिपियंट जर का ITC घेणार असेल तर तुम्ही जी व्हॅल्यू टाकाल तीच ओपन मार्केट व्हॅल्यू आहे. हे प्रोव्हिजन 2 सांगतो. रिसिपियंट इज इलिजिबल फॉर फुल ITC देन ओपन मार्केट व्हॅल्यू इक्वल्स टू व्हॅल्यू डिक्लेअर्ड इन इनवॉइस फॉर सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. हे आहे. म्हणजे तो अल्टिमेट फायनल कस्टमर नाही आहे, तो पुढे विकणार आहे. ITC घेणार आहे तो पुढे विकणार आहे. जर तो ITC घेणार आहे तर हे किती व्हॅल्यू लावू, तो ITC घेईल, गव्हर्नमेंटला काय मिळणार त्यात ना, काहीच नाही ना. किंवा जर तो कॅपिटल ग्रुपमधून जरी घेत असेल तरी पण तो पुढे विकणार नसेल तरी पण तो ITC घेणारच आहे ना. मग इथे तुम्ही काय रिस्ट्रिक्ट करता. मग जी कुठली व्हॅल्यू टाकेल, जेवढी व्हॅल्यू कलेक्ट होईल सप्लायर करणार, रिसिपियंट तेवढीच काय करणार, तिकडे ITC घेणार आहे. म्हणून मग प्रोव्हिजन 2 टाकला की इथे आम्ही काय करतो, तुम्हाला ओपन मार्केट व्हॅल्यू ती मानली जाईल जी इनवॉइसमध्ये तुम्ही टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणून डिक्लेअर करा. म्हणजे डिक्लेअर इन इनवॉइस ही रिसिपियंट इज इलिजिबल फॉर फुल ITC असेल तर हे करता येईल. आलं लक्षात. आता अशावरच पुढे एक्झाम्पल दिलेली आहेत. आता कोण आहेत हे परत एकदा इथे सांगितलेलं आहे. 8 क्लॉज दिले ना तिकडे, हे 8 क्लॉज इथे एक्सप्लेन केले. त्यानंतर बी मधला आणि सी मध्ये 3 क्लॉज आहेत, यात दिलेले आहेत. आणखीन या ए मध्ये आणखीन हे सब क्लॉज आहेत. डिस्टिंक्ट पर्सन कोण दिलाय, जे 25/4/25/5 ला आहेत, सेम नंबर आहे. किंवा अनरजिस्टर्ड पर्सन असेल जो एकदम सप्लाय करतो, वेगळा असेल, एस्टॅब्लिशमेंट, वेगळं एस्टॅब्लिशमेंट असेल, वाईन शॉप आहे, पेट्रोल पंप आहे, त्यांना सप्लाय केला, हे कोण आहेत, डिस्टिंक्ट पर्सन आहेत सेक्शन 24/4/24/5 प्रमाणे. आणि रिटेल पर्सन कुठे बघितलं आपण, एक्सप्लेनेशन सेक्शन 15च्या खाली आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला शब्द येतील डिस्टिंक्ट पर्सन तेव्हा सेक्शन 25/4/25/5 आणि रिटेल पर्सन
एक्सप्लेनेशन टू सेक्शन 15 हे लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल बघा याचं रिलेटेड पर्सनचं. DM लिमिटेड इज अ कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होल्ड्स 30% इक्विटी शेअर्स कॅपिटल. म्हणजे याप्रमाणे तो कोण झाला, त्याचा रिलेटेड पर्सन झाला. अ कम्प्युटर डिस्ट्रीब्युटर DM लिमिटेड अँड EK लिमिटेड आर रिलेटेड पर्सन. ते इथे काय झालं, टेस्ट सक्सेस झाली, रिलेटेड पर्सन आहेत. ऑन 18th August DM लिमिटेड सप्लाईज अ कम्प्युटर टू EK लिमिटेड फॉर रुपीज 1,10,000. 18 ऑगस्टला DM लिमिटेडने EK लिमिटेडला 1,10,000चे गुड्स सप्लाय केले. ओके. द सेम कम्प्युटर इज सप्लाइड ऑन द सेम डे टू अँड अनरिलेटेड कस्टमर 1,40,000. तर ही काय झाली, मी मला एक प्रकारे ओपन मार्केट व्हॅल्यू नाही, 1,40,000. तिसरं, EK लिमिटेड सप्लाईज सिमिलर कम्प्युटर टू इट्स अनरिलेटेड बायर 1,50,000. ही पण एक व्हॅल्यू आहे. तिसरं, सिमिलर कम्प्युटर. आता हे कोणाचं काय बघा तिकडे, हे काय म्हटलंय, द सेम कम्प्युटर इज सप्लाइड ऑन द सेम डे. हे कोणामधलं आहे, DM आणि EK मधलं. EK काय करतो, EK सप्लाईज सिमिलर कम्प्युटर टू इट्स अनरिलेटेड. तो विकतो केवढ्याला, 1,50,000. सिमिलर कम्प्युटर इज सप्लाइड बाय DM लिमिटेड टू इट्स अनरिलेटेड कस्टमर फॉर रुपीज 1,40,000. ही तुमच्याकडे आलेली काय माहिती आहे. आता ह्यातून तुम्ही डिटरमाइन काय करणार, रूल 28 प्रमाणे व्हॅल्यू कुठली योग्य आहे. बरोबर आहे. ऑप्शन 1 कमीत कमी चालू. काय बंद करता येणार नाही, सगळं बंद केलं ना, चालेल, ते पण चालेल. युट्यूब बंद केलं अजून काळू होईल, पूर्ण काळू होईल. ऑप्शन पहिला काय, 1,40,000 मे बी टेकन ॲज व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ कम्प्युटर DM टू EK लिमिटेड. कुठली, 1,40,000 ओपन मार्केट व्हॅल्यू नाही. दुसरं, इनवॉइस व्हॅल्यू 1,10,000 कॅन बी टेकन ॲज व्हॅल्यू रिसिपियंट. जर का फुल ITC घेतोय तर मग ही ऑप्शन 2 घेऊ शकतो. बरोबर की नाही. म्हणजे तिकडे प्रोव्हिजन 2 सांगितलं आहे की रिसिपियंट घेणार का ITC, तर मग प्रोव्हिजन 2 प्रमाणे ती व्हॅल्यू घेतली जाऊ शकते. आणि तिसरा ऑप्शन त्यातला काय होता, 1,25,000. हे जी इथली 1,50,000 तो सिमिलर प्रोडक्ट विकतो. कोण, जो रिसिपियंट आहे तो सिमिलर प्रोडक्ट म्हणजे जे लाईक काइंड अँड क्वालिटी आहे, दुसरा प्रोडक्ट आहे, जे DM लिमिटेड देणार आहे EK लिमिटेडला, तसं दुसरं पण एक प्रोडक्ट तो ठेवतो आणि ते विकलं जातं 1,50,000. तर त्याची 90% व्हॅल्यू काढायची आहे, ती आहे 1,25,000. हे 3 ऑप्शन उपलब्ध आहेत. जर ITC घेत नसेल तर दुसरं ऑप्शन वापरता येणार नाही. जर ITC घेत असेल तर दुसरं ऑप्शन हा त्याला सुटेबल आहे, 1,10,000 त्यांच्याकरता फायद्याचं आहे. पण जर का ITC घेत नसेल तर पहिला 1,10,000 ओपन व्हॅल्यू ऑफ सप्लायर आणि ऑप्शन दुसरा काय होतो, 90%. आता हे जे वर दिलं आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या. परत मी मागे येतो, सांगतो अर्थ काय त्याचा. पहिले हे ऑप्शन दिले A आणि B, आणि C मध्ये काय म्हटलंय, हे 3 ऑप्शन आहेत. आणि प्रूव्ह काय म्हटलंय, इफ फर्दर सप्लाय इज ॲच मच सच बाय रेसिपियंट ॲट ऑप्शन ऑफ सप्लायर. तो फर्दर सप्लाय करणार आहे तर 90% ऑफ प्राइस चार्ज ऑफ सप्लाय ऑफ लाईक काइंड ऑफ. दुसरा प्रोडक्ट तो विकतोय त्याच्या 90% घ्या, आणि दुसरा तो विकतोय सिमिलर 1,50,000ला, त्याचे 1,25,000 काय होतील, 90% होतील. आणि प्रोव्हिजन 2 काय म्हणतो, इफ रिसिपियंट इज एलिजिबल फॉर फुल ITC. जर तो असेल तर मग हा ऑप्शन घ्या. दोन्ही प्रोव्हिजन कळले. हे लाईक अँड क्वालिटी, हे लाईक अँड क्वालिटी हे वेगळं आहे. हे जे म्हटलंय सिमिलर प्रॉडक्ट दुसरं जे विकलं जाते कॉम्पिटेटिव्ह दुसरं प्रॉडक्ट आहे ते त्याच प्रकारचं आहे, वेगळ्या कंपनीचा असेल, त्याची व्हॅल्यू जी आहे त्याच्या 90% घ्या. त्याची व्हॅल्यू 1,50,000 आहे, मग 90% म्हणजे 1,35,000 होते.
कळलं ना? प्रिन्सिपल आणि एजंटला यातलं काय? एबीसी लिमिटेड सप्लाइज गुड्स टू इट्स एजंट अँड द एजंट इज सप्लाइंग गुड्स ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी इन सबसिक्वेंट सप्लाईज ॲट प्राइस ऑफ ₹1000 per unit on the day of the supply. ABC Limited also supplies goods to an unrelated customer 950 per unit on the day of the supply. The value of the supply made by ABC Limited to agent shall be 950 per unit, or where it exercises the option the value shall be 90% of 1000 म्हणजे ₹900 पर युनिट. पहिला ऑप्शन काय? ओपन मार्केट व्हॅल्यू, हा पहिला ऑप्शन आहे. दूसरा वैल्यू 90% ऑफ द प्राइस चार्ज फॉर द गुड्स ऑफ लाइक काइंड अँड क्वालिटी बाय द रेसिपियंट टू हिज अनरिलेटेड कस्टमर. किती आहे ती काढा, किंवा मग 110% ऑफ कॉस्ट ऑफ सप्लाय, आणि मग अदरवाईज काय ते जजमेंट मेथड हे आहे. हे बघितलं आपण. बघा इथे काय दिलंय, 27 रूल पहिले बघा, सप्लायर ऑफ गुड्स 27 आहे, 28 आहे, 29 आहे, मग 30, 31. हे 27 कोणाकरता? जर प्राईस संपूर्ण देत नाही तर. 28 कोणाकरता? डिस्टिंग पर्सन रिलेटेड पर्सन, आणि प्रिन्सिपल एजंटला 29 आहे, आणि 30 जो आहे हा 110%. एवढं मॅन्युफॅक्चरिंग झालं, एवढ्याला वस्तू मिळाली, आणि गुड्स ते 110, सर्व्हिसचे 110%, आणि रूल 31 काय? बेस जजमेंट मेथड. सर्व्हिस असेल तर सर्व्हिसमध्ये हा जो रूल 30 जो आहे हा स्किप केला जाऊ शकतो. रूल 30 स्किप केला जाऊन डायरेक्टली 29 नंतर 31ला जाऊ शकतो. हे सप्लाय ऑफ गुड्स करता होतं, आणि हे सप्लाय ऑफ सर्व्हिस करता होतं. कळलं एवढं? आता हे मी नंतर घेतो, जे माझे मधले पॉईंट काय राहिले ते सांगतो. एकदा का व्हॅल्यू तुम्ही काढली 15-1 प्रमाणे, किंवा 27, 28, 29, 30, 31 प्रमाणे व्हॅल्यू काढली, तर त्यामध्ये काय ॲड होईल आणि काय त्यातनं वजा होईल यासाठी तुम्हाला सेक्शन सबसेक्शन 15.2 आणि 15.3 बघायचे आहे. पंधरातून काय सांगतो की 5 क्लॉज आहेत. ह्या 5 क्लॉजेसमध्ये आता जसं टोबॅको आहे याच्यावरती एक्साईज ड्युटी आजही लागते. ते समजा 1000 रुपयाचा व्हॅल्यू आली आणि याच्यावर ₹200 टोबॅकोचं म्हणजे एक्साईज ड्युटी असेल तर 1200 व्हॅल्यू होईल. ओके. ऑल टॅक्सेस लेविड अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स अंडर अदर दॅन GST ॲक्ट सेपरेटली आहे, तर ती व्हॅल्यू ॲड करून घ्या. म्हणजे या 1000मध्ये ते 200 ॲड करा आणि मग 1200 घ्या. एक्साईज ड्युटी जेव्हा अगोदर लागत होती तेव्हा वॅट लागत होता, तर 1000 रुपये जी अमाऊंट आहे याच्यावरती काय लागलं एक्साईज ड्युटी, तर 1200वरती वॅट लागायचा. तीच पद्धत आजही कायम आहे. असं नाही की तुम्ही 1000वरती हे ड्युटी काढा आणि 1000वरती वॅट काढा, असं नाही. वॅट या 1000मध्ये एक्साईज ड्युटी ॲड केल्यानंतर 1200 व्हॅल्यू येते, याच्यावरती GST लागणार आहे. Any taxes, duties, cesses, fees and charges levied under any law for the time being in force other than this act, CGST, HGST, UTGST, compensation to state, हे जे काय अमाऊंट आहे सेसचे सोडून दुसऱ्या कुठल्या कायद्यात कुठली अमाऊंट लागते. एक्झाम्पल दिलं आहे, सेंट्रल एक्साइज ड्युटी इज लेव्हिएबल ऑन मॅन्युफॅक्चर टोबॅको अलॉंग विथ GST. हेन्स सेंट्रल एक्साइज ड्युटी विल बी इन्क्लुडेड इन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू फॉर सप्लाय ऑफ टोबॅको फॉर चार्जेबिलिटी ऑफ GST. म्हणजे 1000 रुपये व्हॅल्यू असेल, एक्साइज ड्युटी आली समजा 200 रुपये, तर 1200 रुपये जी अमाऊंट येईल याच्यावर काय लागेल, GST लागेल. आता दुसरा एक जो क्लॉज आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे थर्ड पार्टी पेमेंट. आता इथे काय समजा एक
any amount that the supplier is liable to pay in relation to such supply. आता समजा एक मी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो, एक इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आहे. त्यांनी सांगितलं की आमचा इव्हेंट आहे, आम्हाला म्युझिक सिस्टम पाहिजे, कोल्ड्रिंक पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, जेवण पाहिजे, सगळं सांगितलं. त्याचं काम काय, सगळं प्रोव्हाइड करणं. त्यांना चेअर पाहिजे, सगळं दिलं. आता मी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट घेईन तेव्हा मी काय करीन, मी वेगवेगळ्या लोकांना सब कॉन्ट्रॅक्ट करीन. म्युझिक सिस्टम कोण देतोय तो. मग आईस्क्रीमवाला बघितला तर आईस्क्रीमवाला मला काय म्हणाला की मला 100% पेमेंट ॲडव्हान्स पाहिजे तरच मी तुझी ऑर्डर घेईन. ओके, आता समजा माझ्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 10 लाख रुपये. 10 लाखाचा सप्लाय मी करतोय. आता 50,000 रुपये आईस्क्रीमची व्हॅल्यू आहे. ओके, सपोज तुम्ही सांगितलं इव्हेंट ऑर्गनाईज करा, मी सांगितलं 10 लाख रुपयात मी हे अरेंज करेन. आपलं ठरलं, आपल्या ॲग्रीमेंटप्रमाणे 10 लाख रुपये तुम्ही मला पेबल असणार आहात. तर मी तुम्हाला काय सांगितलं की जो आईस्क्रीमवाला आहे त्यांना तुम्ही इमिजिएटली त्याचा हा अकाउंट नंबर आहे 50,000 रुपये इमिजिएट ट्रान्सफर करा. त्याला 100% ॲडव्हान्स अमाऊंट द्यायला लागेल. तुम्ही ट्रान्सफर केलं. ओके, आता मी तुमचा सप्लायर आहे. ओके, तुम्ही रिसिपियंट आहात. एनी अमाऊंट दॅट द सप्लायर इज लायबल टू पे in relation to such supply but which has been incurred by the recipient of the supply. म्हणजे रिसिपियंटनी 50,000 रुपये दिले. ओके, याचा अर्थ हा होत नाही की आता माझी सप्लायची व्हॅल्यू 9,50,000 होईल. ॲग्रीमेंट 10 लाखाचं आहे ना. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड any amount that the supplier is liable to pay in relation to such supply but which has been incurred by the recipient of the supply and not included in the price actually paid or payable for the goods, services or both. जर ती व्हॅल्यू इन्क्लूड केली नसेल म्हणजे 9,50,000 मध्ये ही व्हॅल्यू रिसिपियंटनी पे केली म्हणून ते इन्क्लूड केली नसेल ते इन्क्लूड करा. म्हणजे 10 लाखालाच इनवॉइस बनवा. सप्लाय 10 लाखालाच झालेलं आहे. आलं लक्षात. समजा इकडे दुसरं एक्झाम्पल मला सांगतोय. दुसरं एक्झाम्पल असं आहे, हे सप्लायर आहे, बी रिसिपियंट आहे. आता यांनी 50,000 रुपये गुड्स पाठवलेला. आता जर का ए बीला गुड्स पाठवणार आहे 50,000 रुपीजची आणि यांचं ॲग्रीमेंट असं आहे की एनी बीच्या प्रिमायसेसमध्ये गुड्स डिलिव्हर करायचे. डिलिव्हरी सकट ही व्हॅल्यू 50,000 रुपये आहे. ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी काय झालं, एचं जे व्हेकल होतं ते खराब झालं, नादुरुस्त झालं. ए बीला सांगितलं आज काय तुला मी गुड्स देऊ शकत नाही, उद्या गाडी रिपेअर झाल्यानंतर उद्या पाठवतो. तर बी बोलला नाही, आपल्या ॲग्रीमेंटप्रमाणे गुड्स तुम्ही मला आजच पाठवायचे, तुम्ही गुड्स पाठवा. तर ए काय बोलला की ठीक आहे, मी तुला एक ट्रान्सपोर्टर आहे त्याला सांगतो तो गुड्स डिलिव्हर करेल, पण त्याची जी अमाऊंट आहे या ट्रान्सपोर्टची चार्जेस आहेत 2,500 हे इमिजिएटली तू पे कर. ओके, पे केले म्हणजे आता जर त्यांनी गुड्स आणि डिलिव्हरी चार्जेस मिळून अमाऊंट सांगितले किती 50,000. आता ए जेव्हा बिल करायला जातो 47,500. ओके, आता एनी काय केलं, ट्रान्सपोर्टर टीला सांगितलं की गुड्स घेऊन जा, पेमेंट तुला बी देईल. ओके, आता ह्यानी बिल करायला पाहिजे 47,500 का 50,000. तर हे जे 2,500 रुपये हे याच्यामध्ये ॲड केले पाहिजे आणि 50,000 रुपये ही काय असेल त्याची व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय असेल. थोडं आणखी त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह इथे दिलेलं आहे. हेच एक्झाम्पल. ओके, जी लॉगिंग रिसिप्ट आहे इंडिकेट दॅट द फ्रेट इज पेबल बाय एबिशियन कंपनी. म्हणजे सप्लायर कोण आहे, तो पेबल आहे. मी ट्रान्सपोर्टर केला, मी तुम्हाला गुड्स पाठवतोय, पेबल मी आहे, माझ्या नावाने येते ट्रान्झॅक्शन. ठरलं, लक्षात घ्या. आणि पेमेंट तुम्ही करताय रिसिपियंट, आणि म्हणून मी 50,000 म्हणून ती अमाऊंट कमी केली. तुमच्याकडून मला मिळणार किती अमाऊंट आहे 47,500 ना. पण जेव्हा मी इन्व्हॉइस करीन तेव्हा इन्व्हॉइसमध्ये ती व्हॅल्यू ॲड केली पाहिजे जी सप्लायर पे करणार होता आणि रिसिपियंटनी पे केली.
दोन्ही एक्झाम्पल दिलेली आहेत. हे ट्रान्सपोर्टरचं पण आणि दुसरं इथे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, त्यांनी कोल्ड्रिंक किंवा आईस्क्रीम दिलं त्याचं पण. तसं आपण जे बघितलं आणखीन पॅकिंग चार्जेस, कमिशन आहे, इन्स्टॉलेशन आहे, सर्टिफिकेशन चार्जेस आहेत. हे जे वेगळे घेतले जातील प्रिन्सिपल सप्लाय करायचे आहे, इन्सिडेंटल एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग कमिशन, पॅकिंग चार्ज बाय द सप्लायर टू द रिसिपियंट ऑफ अ सप्लाय एनी अमाऊंट. काय म्हटलंय हे एक्झाम्पल दिलं, इन्क्लुडिंग कमिशन अँड पॅकिंग any amount charged for anything done by the supplier in respect of the supply of goods, services or both at the time of or before delivery of the goods or supply of service. जे गुड्स आहेत काही गुड्स असं असतं की त्याचं लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंग सर्टिफिकेट पाहिजे की हे गुड्स टेस्ट केले ओके आहेत. तसं पॅकिंग, इन्स्टॉलेशन, ट्रान्सपोर्टेशन हे सगळं लोडिंग अनलोडिंग कोणी केलं? सप्लायर. त्याचे ॲडिशनल चार्जेस घेतो रिसिपियंटकडनं. तर ते ॲडिशनल चार्जेस प्रिन्सिपल सप्लाय होतोय म्हणून तो करतोय ना, म्हणजे हा कंपोजिट सप्लाय. जेव्हा हा कंपोजिट सप्लाय असेल त्यावेळेस ती व्हॅल्यू ॲड केली पाहिजे प्रिन्सिपल सप्लायच्या अमाऊंटमध्ये. जर व्हॅल्यू ऑफ अ सप्लाय शॅल इन्क्लूड इन्सिडेंटल एक्सपेन्स, ह्याला काय म्हणतात? जे काय त्याला सहाय्यक सप्लाय होत आहेत गुड सर्व्हिसेस त्याची व्हॅल्यू त्यामध्ये ॲड झाली पाहिजे. इथे हे क्लिअर पाहिजे की हा कंपोजिट सप्लाय तर ती व्हॅल्यू ॲड, हा वेगळा सप्लाय नाही आहे. एक्झाम्पल आहे त्याची वेगवेगळी दिलेत खाली. कमिशन, पॅकिंग, इन्स्पेक्शन, सर्टिफिकेशन, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग, वेटमेंट चार्जेस, लोडिंग चार्जेस, डिझायनिंग चार्जेस, इंटरेस्ट, लेट फीस, पेनल्टी, डिलेड पेमेंट. काय काय आहे? द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड इंटरेस्ट और लेट फी और पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट ऑफ एनी कन्सिडरेशन फॉर एनी सप्लाय. आता याच्या सेक्शन बरोबरच टाईम ऑफ सप्लाय जो आहे, टाईम ऑफ सप्लाय आपण इंटरेस्ट, लेट फीज म्हणजे डिले पेमेंट झालं तर कुठल्या डेटला म्हणजे हे द्यायचे आहेत. जर का इंटरेस्ट किंवा लेट फीज घेतली, समजा आता असं केलं की मी तुम्हाला 1,00,000 रुपयाचे गुड्स दिले, ओके, आणि तुम्ही लेट पेमेंट केलं मला 3 दिवसामध्ये पेमेंट तुम्ही केलं तर ठीक आहे, अदरवाईज मी 10,000 रुपये एक्स्ट्रा घेईन. याच्यावरती काय लेट फीज किती घ्यावी याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन नाही आहे ना, सप्लायर रिसिपियंट आहे. आणि जर गव्हर्नमेंटने सांगितलं की जी काय एक्स्ट्रा तुम्ही पेमेंट डिले केलं, पेमेंट त्यांनी चौथ्या दिवशी केलं म्हणून 10,000 रुपये एक्स्ट्रा लावले तर या 10,000वरती GST येणार नाही, असा कायदा केला लोक मुद्देून असं करतील की व्हॅल्यू कमी दाखवा. ॲक्च्युली पेमेंट करायचं 7 दिवसामध्ये पण दाखवायचं काय पेमेंट करायचं आहे 3 दिवसामध्ये, पेमेंट नाही केलं तेवढे पैसे एक्स्ट्रा. आणि हे जे लेट फीज डिले पेमेंट आहे त्यावर GST नसेल तर लोक मग अशाच प्रकारे करतील ना. समजतं मी काय म्हणतो? तुम्ही हा जो सप्लाय करता आहात ह्याची अमाऊंट लेट केली तर एक्स्ट्रा अमाऊंट जर घेत असाल तर त्या अमाऊंटवरती पण GST द्यावा लागेल. 1,10,000वरती टोटल GST अवेलेबल होईल. जो 1,00,000 अमाऊंटवरती जो GST आहे ते त्याच पर्सेंटनी या 10,000वरती पण GST अवेलेबल होईल. लेट फीज किंवा इंटरेस्ट आहे, डिलेड पेमेंट त्याला तुम्ही लेट फीज म्हणा, पेनल्टी म्हणा, काही म्हणा, म्हणजे ॲज पर टर्म पेमेंट त्या वेळेत नाही केलं म्हणून काय अमाऊंट रिसिपियंटकडनं सप्लायर घेतो. इंटरेस्ट और लेट फीज फॉर पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट फॉर एनी कन्सिडरेशन फॉर एनी सप्लाय. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, फक्त यामध्ये एक संबंधित एक सेक्शन आहे, त्यातला एक सबसेक्शन आहे, त्यात हे दिलं आहे की जर का लेट फीज म्हणून कुठली अमाऊंट लावली आहे डिले पेमेंट केलं म्हणून तर त्याच्यावरती लायबिलिटी कधी निर्माण होते. म्हणजे जर एखादी व्हॅल्यू डिक्लेअर केली इनवॉइसमध्ये 1,00,000 रुपये आणि जर का पेमेंट उशिरा दिलं म्हणून जर अमाऊंट वाढत असेल तर त्याची सप्लायर डेबिट नोट बनवतो. सप्लायर काय बनवतो? डेबिट नोट बनवतो. 1,00,000 कसले आहे? सप्लायचे. पण ॲज पर टर्म ॲग्रीमेंट पेमेंट नाही केलं वेळेत त्या
तर उशिरा पेमेंट केलं तर सर्टन अमाऊंट पर्सेंटेज किंवा पर डे काय असेल त्याप्रमाणे त्यांच्या अग्रीमेंटप्रमाणे त्याला एक्स्ट्रा अमाऊंट द्यायची. जर ती अमाऊंट देणं असेल तर डेबिट नोटनी ती अमाऊंट आणि ती अमाऊंट परत टॅक्सेबल असेल. पण तो टॅक्स कधी जमा करायचा? जसं तुम्ही हे जे 1 लाख बघाल, हे जी 1 लाखाची अमाऊंट आहे, ज्या दिवशी इनवॉइस बनवला जातो त्या डेटला ती अमाऊंट टाईम ऑफ सप्लाय सांगतो की ती अमाऊंट तेव्हा देय झाली. म्हणजे कुठलाही इनवॉइस किंवा कुठली डेबिट नोट सप्लायरनी बनवली, ज्या डेटला बनवली त्या डेटला तेवढी अमाऊंट तो गव्हर्नमेंटला देणं लागतो असं ठरतं. आपल्याला टाईम ऑफ सप्लाय बघायचं आहे, पुढे बघणार होतो आपण. आता जर हा तुम्ही महिना लागला ऑक्टोबर, त्यात 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर जेवढे इनवॉइस बनतील तितक्या डेबिट नोट बनतील त्याच्यावरती ऑक्टोबरला मी देणं आहे. मग नोव्हेंबरला जेव्हा 3B भरेन त्यात मी ITC प्रोजेक्टप्रमाणे ITC घेईन आणि बाकीचा जो टॅक्स आहे तो मला भरायचा असेल. म्हणजे जेवढा आउटपुट सप्लाय केला आहे त्याच्यावरती जर डेट ऑक्टोबरचा इनवॉइस असेल तर ऑक्टोबरला ती अमाऊंट देय होते. पण डेबिट नोट कुठल्या प्रकारची? कुठला इनवॉइस आणि डेबिट नोट ही व्हॅल्यू वाढली, समजा मी व्हॅल्यू इथे 1 लाख मध्ये टाकायची होती आणि मी 90,000 टाकली तर मी 10,000 रुपये काय करेन? डेबिट नोटनी मागेन. हे डिझेल पेमेंट नाही आहे. डेबिट नोट 2 प्रकारचे आहेत. एक डेबिट नोट कशी आहे की मी जेवढे गुड्स पाठवले त्याची मला व्हॅल्यू चुकीची गेली म्हणून व्हॅल्यू वाढवून पाहिजे, समजलं ना? ही लायबिलिटी इमिजिएट येईल. ज्या दिवशी बनेल टॅक्सवर इनवॉइस, ज्या दिवशी बनेल डेबिट नोट त्या दिवशी लायबिलिटी येईल. पण जर डिझेल पेमेंट आहे, पेमेंट उशिरा केलं म्हणून एक्स्ट्रा अमाऊंट मागतोय, डेबिट नोट बनवली तर त्याची लायबिलिटी, त्याची अमाऊंट ज्या वेळेला मिळेल ना, जेवढी मिळेल तेवढ्यावरती होईल. मी वेगळ्या मुद्द्यात सांगतो तुम्हाला, हे लक्षात घ्या. एक इनवॉइस बनवला 1 लाखाचा, ॲक्च्युली परचेज ऑर्डरप्रमाणे 1 लाख बनवायला पाहिजे होता, पण बनला 90,000. नंतर लक्षात आलं सप्लायरच्या, अरे ह्यांना व्हॅल्यू 1 लाख दिली आपण, 10,000 कमी दिले, तर डेबिट नोट बनवून ते सांगतील की हे व्हॅल्यू डिफरन्स आहे, 1 लाख तुमच्या इनवॉइसची व्हॅल्यू व्हायला पाहिजे होती, पण आम्ही बनवला इनवॉइस 90,000चा, तुम्ही आम्हाला ॲडिशनली 10,000 द्या. ही डेबिट नोट आहे. सप्लायरची व्हॅल्यू वाढली तर डेबिट नोट, सप्लायरची व्हॅल्यू कमी झाली तर क्रेडिट नोट. समजा मी 1 लाख रुपये लावायला पाहिजे 90,000, 1 लाख लावले तर मग मी बनवेन 10,000ची क्रेडिट नोट. ओके. पण जर 1 लाख लावायला हवे होते आणि लावले 10,000 तर हे सप्लायर आहे, मी बनवेन डेबिट नोट. डेबिट नोट ही 10,000ची काय? क्रेडिट नोट. इनवॉइसची व्हॅल्यू कमी करायची आहे तर सप्लायरला क्रेडिट नोट, मग रिसिपिएंटला काय होईल? डेबिट नोट. माझा सेल आहे, तुमचा परचेस आहे, लक्षात घ्या. माझी क्रेडिट नोट आहे, सप्लायर तुमची डेबिट नोट आहे. व्हॅल्यू मला वाढवायची आहे, माझी डेबिट नोट आहे, तुमची क्रेडिट नोट आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? कुठल्याही कारणामुळे व्हॅल्यू वाढत असेल एक्सेप्ट डिझेल पेमेंट, तर ज्या डेटला ती इनवॉइस, ते क्रेडिट नोट बनते, डेबिट नोट बनते आणि इनवॉइस बनतो, लायबिलिटी त्याच डेटला आहे. सप्लायरची लायबिलिटी कमी होते क्रेडिट नोटनी, व्हॅल्यू कमी झाल्यामुळे. डेबिट नोटनी सप्लायरची लायबिलिटी वाढते. ज्या दिवशी तो बनवेल डेबिट नोट किंवा इनवॉइस, रिसिपिएंटला ITC कसला मिळतो? इनवॉइसचा आणि डेबिट नोटचा. सप्लायरची क्रेडिट नोट जर असेल तर रिसिपिएंटचा काय होतो? तेवढा ITC. बघा, रिसिपिएंटला इनवॉइस आणि डेबिट नोट म्हणजे सप्लायची व्हॅल्यू वाढलेली आहे आणि सप्लायरने जर क्रेडिट नोट बनवली तर व्हॅल्यू 90,000 झाली ना. मागोदर इनवॉइस 1 लाखाचा आहे, त्याला ITC 1 लाखावरती मिळणार नाही, ITC 90,000वरच मिळणार. सप्लायरची लायबिलिटी कमी झाली, सप्लायची व्हॅल्यू कमी झाली, तुलनेने रिसिपिएंटचा ITC कमी झाला. इकडे सप्लायरची लायबिलिटी पहिले 90,000वरती होती, डेबिट नोट बनवली, लायबिलिटी वाढली 10,000ची, त्यामुळे टॅक्सही वाढला सप्लायरचा. रिसिपिएंटचा काय झाला? तो ITC अवेल करू शकतो. डिलेड पेमेंट झालेलं आहे म्हणून काय बनवलं? डेबिट नोट. हे रिझन आहे.
हे मी ऑक्टोबरला बनवलं, हे ऑक्टोबरला बनवलं आणि समोरची पार्टी बोलली नाही हे आम्हाला मान्य नाही. जसं आपलं ॲग्रीमेंट आहे, पेमेंट तुम्ही उशिरा केलं, तुम्हाला एक्स्ट्रा अमाऊंट द्यावी लागेल. मग हे सगळं कन्व्हिन्स होईपर्यंत डिसेंबर आला आणि त्यांनी डिसेंबरला मला 10,000 रुपये मी जे एक्स्ट्रा पेमेंट मागितले ते दिले. तर मला डिसेंबरच्या महिन्यात ती लायबिलिटी पे करावी लागली. सपोज त्यांनी 10,000 मान्य नाही केले, सांगितलं आम्ही 10,000 नाही 8,000च देऊ, तर मला 8,000 रुपये डिसेंबरला द्यावे लागले. असं का केलं असेल? कळलं ना तुम्हाला? एवढं ते कळलं ना का केलं असेल? माझा एक मित्र आहे, तो काय मॅन्युफॅक्चरिंग पण करतो आणि ट्रेडिंग पण करतो. त्यांनी एक पार्टी आहे XYZ, ह्यांना त्यांनी तो दरवेळेला एक लोकल इथेच डिस्ट्रीब्युटर आहे 30,000 40,000चा माल द्यायचा. नेक्स्ट परत काय माल दिला तर ते परत एक त्याला 50,000 पेमेंट करायचे. म्हणजे हे आपले 70 झाले, त्यांनी 50,000चं पेमेंट केलं का आणखीन 50,000 माल ते मागवायचे, हा द्यायचा त्यांना. त्यांचं जे क्रेडिट आहे 70-80,000पर्यंत जायचं, पेमेंट करायचे, चालू होतं. त्याचं जे क्रेडिट आहे ते 80 झालं, 90 झालं, मग 1,20,000 झालं. तर हा बोलला रे मी पेमेंट करा, तुम्हाला माल पाठवतो, थोडे माझे पैसे अडकले, हे झालं ते झालं. त्यांनी कारणं सांगितली काय काय काय. असं करत करत त्यांनी थोडी अमाऊंट पाठवली पण, की आता जास्त नाहीत पैसे 25,000 पाठवतो. असं करत शेवटी त्याचं 1,50,000पर्यंत क्रेडिट गेलं. आणि नंतर त्या माणसाने नवीन ऑर्डर देणं पण बंद केलं आणि पेमेंट पण त्यांनी करण्याचा झाला आणि ह्याचा फोन पण घेण्याचा झाला. यात 6 महिने गेले. निरोप पाठवले तर सांगायचा की मी जरा अडचणीमध्ये आहे, मी पेमेंट करणार आहे, त्यांना थोडं थांबायला सांगा. पण तो समोरून त्या फोन करत नव्हता किंवा ह्यांनी जरी फोन केला तरी फोन रिसिव्ह करत नव्हता. हा म्हटलं काय करू मी याच्यावर. मग त्यांनी ठरवलं की आपण त्याला लिगल नोटीस पाठवायची. आपण त्याकडनं घेणे पैसे, उद्या समजा याचा बिझनेस बंद झाला तर आपला अधिकार पाहिजे ना की आपण नोटीस पाठवली होती, 1,50,000 बाकी आहे. म्हणून त्याला लिगल नोटीस त्यांनी बनवली की 1,50,000 रुपये ॲक्च्युअलमध्ये येणं आहेच. प्लस त्यांनी डिलेड पेमेंट म्हणून त्याला 40,000 रुपये वकिलांनी ॲडवाईस केला की तुम्ही आता क्लेम तुमचा 1,90,000चा करा. ओके. तर जर 40,000 रुपये मला वाढीव पाहिजे असतील लेट फीज म्हणून, तर त्याचं GST कायद्याप्रमाणे मला काय करायला लागेल त्यांनी विचारलं कंसल्टंटला. त्यांनी सांगितलं की तुम्ही 40,000ची काय करा, डेबिट नोट बनवा. म्हणजे आपण इनवॉइस बनवला आहे 1,50,000चा, त्यातला आपण टॅक्स जमा केला आहे. आता हे 40,000 रुपये तर आपण त्यावर दबाव टाकण्याकरता टाकतोय, त्यातला आपण GST भरला तर ही अमाऊंट काय आपल्याला मिळणार नाही आहे, अपेक्षित पण नाही. अपेक्षित काय 1,50,000 मिळाले, सुटलो. लक्षात घ्या. मग आपण 40,000 रुपयेचा GST भरला तर हे आपला टॅक्स फुकटच जाणार. पण हे करण्याचा भाग आहे. म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला याचा GST भरायला लागेल 40,000चं? असं तर आपण डेबिट नोट बनवतो, व्हॅल्यू वाढल्यावर GST त्यात रेकॉर्ड करतो ना. म्हटलं हा वेगळा GST आहे, हा कुठला आहे, डिलेड पेमेंटचा आहे. पेमेंट तो करत नाही आहे म्हणून तुम्ही लेट फीज म्हणून त्याकडे मागतात की वारंवार तुम्हाला आम्ही रिमाइंडर पाठवून पण तुम्ही आम्हाला 1,50,000 अमाऊंट दिलेली नाही आहे. कुठल्या इन्व्हॉइसचे दिवस किती झालेत, काय झालेत, हिशोब केला तर ह्या हिशोबात त्याला असं वाटलं आपण 40,000 रुपये एक्स्ट्रा मागायला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही ते मागू शकता, मागा ती अमाऊंट, डेबिट नोट बनवा आणि जर अमाऊंट ती रिकवर झाली तर तुम्हाला GST पेबल आहे. नाही झाली किंवा जेवढी अमाऊंट तुम्हाला रिकवर होईल तेवढ्यामध्ये तुम्हाला GST पेबल आहे. डिलेड पेमेंट जर वसूल झालं तर GST द्यायचं आहे, नाही वसूल झालं तर तुम्हाला GST द्यावा लागणार नाही. आलं लक्षात? हे कुठं सांगितलं आहे तर कुठली लायबिलिटी कधी पे करायची आहे यासाठी तुम्हाला
टाईम ऑफ सप्लाय बघावा लागेल, हे लक्षात घ्या. म्हणून खाली दिलं आहे रेफरन्स टाईम ऑफ सप्लाय फॉर सच इंटरेस्ट लेट फीज पेनल्टी इज द डेट वेन सच अमाऊंट इज रिसिव्ड बाय द सप्लायर. फर्दर सिन्स सच चार्जेस आर एन ॲडिशन इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय, same rate of tax as applicable on the main supply of goods services are applicable on such charges as well. लक्षात. आता त्याच्याकडे जेवढे 1,40,000 रुपये येणं आहे, त्याला 1,40,000 रुपयाची 1,50,000ची येणं आहे, यात तो जे हे लेट फीस मागतोय याच्यामध्ये काही गुड्स 5% असतील, काही गुड्स 12% असतील, काही 18% असतील. लक्षात घ्या. त्याप्रमाणे ही व्हॅल्यू त्यात वाटली जाईल प्रपोर्शनेटली. आलं लक्षात ना. मी समजा 1,50,000मध्ये त्याचे 50% अमाऊंट जर का 18% येत असेल तर मग 75,000 रुपये प्लस यातले 20,000 याच्यावरती 8% लागतील. बाकीची अमाऊंट जेवढी जशी असेल त्या प्रमाणामध्ये यातली व्हॅल्यू त्यामध्ये ॲड होईल आणि त्याच्यावरती जो काही ॲप्लिकेबल टॅक्स आहे 5%, 12% तर त्याच्यावर लागू होईल. क्लिअर आहे एवढं. मी हे रेफरन्स का घेतो की जेव्हा पुढच्या टॉपिक टाईम ऑफ सप्लाय असेल तेव्हा त्याचं महत्त्व टेक्निकल प्रोव्हिजन आहे. की व्हॅल्यू ऑफ सप्लाय पण काय टेक्निकल प्रोव्हिजन आहे. कुठल्या व्हॅल्यूवरती काढायचा GST, तो नसेल काढला तर मग तो ऑडिटचा पॉईंट होईल. तसंच हा पण का होईल, टाईम ऑफ सप्लाय टॅक्स दिला आहे त्यांनी पण वेळेत दिला आहे का, द्यायला पाहिजे होता ऑक्टोबरला, दिला का ती डिसेंबरला. मग जेवढा ज्या डेटला टॅक्स द्यायला पाहिजे आणि ज्या डेटला टॅक्स दिला, जो डिले पिरियड आहे ह्याच्यावरती इंटरेस्ट लागू होतो. नाही आता ह्याला जेव्हा त्याला मागणं करायचं आहे त्याच्या अगोदर डेबिट नोट पाहिजे ना. डिलेड पेमेंट तुम्ही 1,50,000 रुपये माझं ॲक्च्युअल देणं आहे प्लस आता मी तुम्हाला डेबिट नोट टाकतोय की हे डिलेड पेमेंट हे द्या. म्हणजे त्याला पहिले एक सिम्पल ते लेटर पाठवलं की हे इनवॉइस नंबर आहे, या डेटला तुम्हाला मी गुड पाठवले. त्यांनी पहिले केलं नॉर्मल त्याला एक लेटर पाठवलं की हे इनवॉइस प्लस हे डेबिट नोट, लेट चार्जेस, इंटरेस्ट, हॅरासमेंट चार्जेस, तुम्ही त्रास दिला आहे, मला मनस्ताप दिला आहे, या करता तुमच्याकडे मी मागणं आहे 1,90,000 रुपये तुम्ही मला 7 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये पेमेंट करावे, म्हणजे तुमच्यावरती मी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलणार आहे, त्याची कृपया नोंद घ्यावी. त्याने त्याला असं एक लेटर पाठवलं. म्हणजे त्याला पहिले काय उद्देश आहे किंवा मला तसं काही कारवाई करायची नाही, पण तुम्ही आता माझा फोन उचलत नाही, मला कोऑपरेट करत नाही, कम्युनिकेट करत नाही, तर मी आता लिगल कारवाई करणार आहे. हे इनवॉइस, डेट आणि इंटरेस्ट त्याने जो काढला आहे त्याची माहिती आणि मग डेबिट नोट, ही लिगली डेबिट नोट पाठवली. म्हणजे त्यांनी काय केलं, एक प्रोसिजरप्रमाणे स्टेप बाय स्टेप पावलं उचलली. आता ह्या केसनं त्याचं म्हणणं काय होतं, ह्या 40,000वरती त्याची मी डेबिट नोट भरवली, याचं मला GST द्यायला लागेल का. टाईम ऑफ सप्लाय काय म्हणतो, जेव्हा तुम्हाला रिसिव्ह होतील, जेवढे रिसिव्ह होतील तेव्हा द्या. ते म्हणतो रिसिव्ह व्हायला पण पाहिजे. समजा रिसिव्ह 40,000पैकी 20,000 झाले, मग GST 20,000 द्या, संपूर्ण द्या. ते त्यांनी दिलेच नाही. तो बोला की मी फक्त हे 1,50,000 देईन, हे देणारच नाही. तर GST देणं नाही आहे. पेमेंट आलं तर GST द्यायचं आहे, पेमेंट नाही आलं तर नाही द्यायचं. दाखवायला तर पाहिजे, पण जर त्याने ते पेमेंट, त्याला GST पेमेंट नाही करत, त्याला लायबिलिटी तेव्हा येत नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा लायबिलिटी येणार नाही. टाईम ऑफ सप्लाय काय म्हणतो, लायबिलिटी तेव्हा येणार नाही. पण ह्याचा परिणाम काय होईल, तिकडे आहे ना डिफरन्स येईल की GST लायबिलिटी वेगळी आहे, क्रेडिट लायबिलिटी वेगळी आहे. मग त्याला इंटिमेशन जर गेलं तो रिप्लाय करेल ना, त्याच्यामध्ये तो कारण देईल की मी इंटरेस्टसाठी डेबिट नोट बनवलेली आहे, त्यामुळे तो इंटरेस्ट जेव्हा मला देणं होईल तेव्हा मी देणं आहे, म्हणून तुम्ही त्रिविध दाखवलं नाही. हे उत्तर तर देईल सेक्शनप्रमाणे, कुठला सेक्शन आहे, कुठला सब्जेक्ट आहे, कुठला त्याचा क्लॉज आहे, त्याप्रमाणे मी ते का दाखवत नाही आहे, हे उत्तर त्याला द्यावं लागेल. आणि का शेवटचा आणखीन काय ॲडिशन होईल.
सबसिडीज द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड सबसिडी इज डायरेक्टली लिंक टू द प्राईस. आता सबसिडी कशी आहे, एक कंपनी आहे, त्या कंपनीचा CSR फंड असतो. CSR फंड काय, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपनी कायद्याप्रमाणे एक ठराविक लिमिटच्या वरती जर त्या कंपनीचा काय टर्नओव्हर वगैरे असेल तर त्यांना आता डीमार्ट आहे तर त्यांच्यावरती CSRची लायबिलिटी आहे की त्यांनी काही खर्च जो आहे तो केला पाहिजे, ठराविक अमाऊंट त्यांनी खर्च केली पाहिजे, सोशल त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी ॲज पर कंपनी लॉ, त्यांना ते कंपल्सरी आहे. आता जर एखाद्या कंपनीला हे कंपल्सरी असेल तर तिथले जे कोण राजकारणी लोक असतात त्याच्या मागे लागतात किंवा तुम्ही आमच्या एरियामध्ये इकडे काही विद्यार्थी आहेत, जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यांना तुम्ही गणवेश द्या, दप्तर द्या, किंवा मग तिथे आदिवासी वस्ती आहे तिकडे तुम्ही टॉयलेट बांधून द्या, त्यांच्या मागे लागतात. मग त्यांना ते CSR काय करायला लागतं, त्यांना तो खर्च करायला लागतो CSR फंडमध्ये. आता समजा एक अशी शाळा आहे, त्या शाळेमध्ये द सेलिंग प्राईस ऑफ जॉमेट्री बॉक्स 75 आणि या जॉमेट्री बॉक्ससाठी स्टुडंटला सांगितलं त्या गव्हर्नमेंट स्कूलनी की कंपनीला सांगितलं की तुम्ही यांना संपूर्ण अमाऊंट नका देऊ, तुम्ही या 75 25 रुपये द्या, बाकी 50 आम्ही विद्यार्थ्यांकडनं घेऊ, तुम्ही 25 द्या. सप्लायरला ऑर्डर दिली, सप्लायरला ऑर्डर दिली तर सप्लायरला 50 रुपये विद्यार्थ्यांकडनं मिळणार आहेत आणि 25 रुपये CSR फंड ज्या कंपनी त्यांच्याकडे मिळणार आहे. तर सप्लायर किती रुपयाचा इनवॉइस बनवेल, 50चा का 75? ओके, सबसिडी कोणाला मिळते, स्टुडंटला मिळते, पण सप्लायरला हे बघायचं आहे की संपूर्ण अमाऊंट कोण देत आहे किंवा हा सबसिडी कोण देत आहे. जर गव्हर्नमेंट देत नसेल तर 75 रुपयावरती टॅक्स लागेल. आता बघा, गॅसवर सबसिडी होती, ती सबसिडी कोण देतं, जो सप्लायर आहे तो गॅस प्रोव्हाइड करतो. समजा 1000 रुपये गॅसची व्हॅल्यू झाली होती, 200 रुपये गरमची सबसिडी होती, तर तो सप्लायर जो आहे तो 800 रुपयावर GST घ्यायचा. सबसिडीज डायरेक्टली लिंक टू द प्राईस. एक्सक्लुडिंग काय म्हटलं, इथे वधी हेडिंग काय, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड सबसिडीज अदर दॅन गव्हर्नमेंट त्याला इन्क्लूड करा. पण गव्हर्नमेंट सबसिडीची असेल, सबसिडी गव्हर्नमेंटची असेल तर व्हॅल्यू एक्सक्लूड करा. म्हणजे इथे ही व्हॅल्यू 200 वजा होऊन जो सप्लायर आहे गॅस सिलेंडरचा तो 800वरच GST घ्यायचा. आपण त्याला आधार द्यायचो, 200 रुपये आपल्या अकाउंटला गव्हर्नमेंट क्रेडिट करायचे. पण सप्लायरचं काम काय होतं की 200 रुपये कोण देत आहे, गव्हर्नमेंट, तर इनवॉइस बनवताना 800वरच GST लावायचं. पण ते 200 रुपये सबसिडी कोण देत आहे, अदर दॅन गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. तर ती व्हॅल्यू, सबसिडीची व्हॅल्यू ॲड करा कशामध्ये, सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये. विद्यार्थ्यांकडनं 50 रुपयेच मिळत आहेत आणि 25 रुपये कोण देतो आहे, CSR फंडमध्ये ती कंपनी देते, पण GST लागेल 75वरच. हे 25 सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये ॲड होतील. म्हणजे शाळा त्यांना जे काय समजा सांगेल, शाळा त्यांना बोलेल की तुम्ही आम्हाला 75,000चा सप्लाय द्या. ओके, शाळेच्या नावे इन्व्हेस्ट बनवतील, 50,000 विद्यार्थ्यांना घेऊन शाळा देईल आणि 25,000 ती कंपनी देईल CSR फंडातनं. पण सप्लायर टोटल 75,000वरच काय लावेल, इनवॉइस बनवेल 75,000चा आणि त्याच्यावरच काय लागेल, GST लागेल. क्लिअर आहे एवढं. याची आणखीन काय एक्झाम्पल आहे हे तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. जसं मी दिलं आहे तसंच आहे. तसं इकडे खत आहे, खतावरती काय डिडक्शन मिळतं, पण ते खताची किंमत कोण भरतं, तर गव्हर्नमेंट देतं. तर जेवढे गव्हर्नमेंटने दिले त्याच्यावरती GST लागणार नाही. पण ते जर CSR फंडमधून कोण दिले तर संपूर्ण अमाऊंटवरती GST लागेल. एक वेगळं एक्झाम्पल हे घेतो मी. इथे परफेक्ट कम्प्युटर एज्युकेशन गॉट अ सबसिडी ऑफ 5 लाख रुपीज सेटअप कम्प्युटर ट्रेनिंग. म्हणजे एक कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंटने सांगितलं की असा एक मागासलेला भाग आहे, तिकडे तुम्ही काय करा, कम्प्युटर ट्रेनिंग चालू करा, तुम्हाला 5 लाख रुपये आम्ही भांडवल देतो.
10 लाख समजा खर्च आहे सेटअप करायचा, तर 5 लाख तुम्ही टाका, 5 लाख आम्ही देतो. इथे स्टुडंटकडनं तो फीज घेईल कम्प्युटर कोर्स घेण्याची, सपोज 5,000, तर 5,000 ही इनवॉइस व्हॅल्यू आहे. म्हणजे सबसिडी लिंक टू द प्राईस पाहिजे. इकडे सबसिडी लिंक टू द प्राईस नाही आहे. त्यांनी सबसिडी घ्यायला दिले, त्याला इन्व्हेस्टमेंट करायला दिले, बिझनेस सेटअप करायला दिले, त्याचा ह्या तरतुदीशी काही संबंध नाही, हे लक्षात घ्या. कारण इथे कंडिशन काय होती की सबसिडी डायरेक्टली लिंक टू द प्राईस, लिंक टू द प्राईस, जो सप्लाय होतोय त्या प्राईसशी लिंक पाहिजे, तर ती सबसिडी मिळेल. ओके, लक्षात घ्या. गव्हर्नमेंट देतोय आणि ती जी सप्लाय होतोय त्याची जी प्राईस आहे त्याला सबसिडी मिळते. इथे एक्झाम्पलला काय, तो बिझनेस सेटअप करण्याकरता गव्हर्नमेंटकडनं त्याला काय मिळतंय की तुम्ही हा बिझनेस सेटअप करा, तुम्हाला आम्ही मदत करतो, तुम्हाला काही अमाऊंट देतो, त्याला सबसिडी मिळाली. ती बिझनेस सेटअप करायला दिले, जो सप्लाय होतोय त्यात सबसिडी नाही. हे ॲडिशन होईल. ओके, एवढे ॲडिशन होईल. आता यातनं वजा काय होऊ शकतो, म्हणजे जसं इनवॉइस मानला, एक्साईज ड्युटी आहे, थर्ड पार्टी पेमेंट आहे, आणखीन पॅकिंग चार्जेस, लोडिंग चार्जेस हे आहे, इंटरेस्ट लेट फीज बघितला, गव्हर्नमेंट सबसिडी बघितलं, हे 5 मधलं काही आलं तर ते ॲडिशन होईल. कशामध्ये, प्रिन्सिपल सप्लायच्या अमाऊंटमध्ये याची पण एक्स्ट्रा अमाऊंट घेतली जाणार असेल तर ती ॲड होईल. डिस्काउंट जर दिलं जात असेल, डिस्काउंट तो वजा होईल. आता डिस्काउंट बिफोर or at the time of supply if such discount has been duly recorded in the invoice issued in respect of such supply. एक कॅटलॉग असतो, प्राइस लिस्ट आहे, त्यात एक अमाऊंट दिलेली आहे. PRBL कंपनी गिव्ज अ डिस्काउंट ऑफ 40% ऑन द लिस्ट प्राइस टू बी डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटरला सांगितलं तुम्हाला 40% डिस्काउंट, म्हणजे इन्व्हॉइस बनवताना तो कॉस्ट लिहिल, कॉस्ट टाकेल 500 रुपये, डिस्काउंट 40% आणि 200 रुपये डिस्काउंट आहे आणि 300 रुपये काय येईल त्याला पे करायचे. आलं लक्षात. म्हणजे जर 500 व्हॅल्यू आली आहे, 200 डिस्काउंट आहे, तर 300 म्हणजे 200 वजा होऊ शकतात. डिस्काउंट रेकॉर्ड केला आहे आणि ॲट द टाईम ऑफ सप्लाय किंवा बिफोर टाईम ऑफ सप्लाय डिस्काउंट रेकॉर्ड केला आहे. क्लिअर ना एवढं. यात तुम्हाला कन्फ्युजन काय नाही ना. डिस्काउंट केव्हा आहे, सप्लाय होण्या अगोदर आहे, आणि दुसरा डिस्काउंट जो असतो तो नंतर दिला जातो, नंतर म्हणजे आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड इफ. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी डिस्ट्रीब्युटर आहे, मी मॅन्युफॅक्चर मला बोलत मी डिस्ट्रीब्युटर आहे, मी तुम्हाला डिस्काउंट देईन. डिस्काउंट केव्हा देईन, काही अटी शर्ती काही कंडिशन आहेत, त्या ॲग्रीमेंट आहे. सर डिस्काउंट इज एस्टॅब्लिश्ड इन टर्म्स ऑफ अन ॲग्रीमेंट एंटर्ड इन टू ॲट ऑर बिफोर द टाईम ऑफ सप्लाय स्पेसिफिकली लिंक टू रिलिव्हंट इन्व्हॉइसेस. आता ऑक्टोबर महिना आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये लोक AC परचेस करू शकतात, लक्षात घ्या. आता तुमच्या शॉपमधनं मागच्या वर्षी किती AC विकले गेले होते. एक कंपनी आहे, त्यांचा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह येईल, तुम्हाला विचारेल तुम्ही किती AC विकले. तुम्ही म्हणाल आम्ही 100 AC विकले. तो बोलेल बघा तुम्ही आमच्या ब्रँडचे 70 AC जर विकले त्यात तुम्हाला आम्ही ॲडिशनली 10% डिस्काउंट देऊ, ॲडिशनल 10% डिस्काउंट देऊ. या रेकॉर्डला आहे की आपल्या ब्रँडचे किती AC विकले यांनी, तर 40 विकले. 100 40 आपले विकतात. हे 100 यांची एकूण विक्री आहे, आपले 40 विकतात, आणखी 30 एक्स्ट्रा विकले जाऊ शकतात. तो ऑफर देईल, ॲग्रीमेंट करेल, लिगली ॲग्रीमेंट करेल की बघा तुम्ही पहिले मागवाल, पहिला इन्व्हॉइस नंबर 1 तुम्ही 10 AC मागवले, इन्व्हॉइस नंबर 32 आणखीन तुम्ही 15 AC मागवले, अशा प्रकारे तुम्ही मागवाल ना. पण जर तुम्ही आमच्याकडनं 70 AC जर घेता या ऑक्टोबर महिन्यामध्ये तर तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट देऊ. आलं लक्षात. म्हणजे जी नॉर्मल प्राईस आहे ती इन्व्हॉइसवरती येईल. मी पहिले मागवले 10 तेव्हा डिस्काउंट नाही आहे ना, 70 घ्याल तर डिस्काउंट आहे. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर जर तुम्ही 70 AC त्या कंपनीकडून परचेस केली तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. 70 किंवा त्याहून जास्त जर तुम्ही परचेस केले तर सर डिस्काउंट हा काय, याला म्हणतात पोस्टल डिस्काउंट. सप्लाय झाल्यानंतर डिस्काउंट आहे. आता समजा इथे सगळे इन्व्हॉइस मिळून 5 लाख व्हॅल्यू होती समजा, ॲडिशनल डिस्काउंट किती आहे
50,000, 10%. म्हणजे तुम्हाला 4,50,000 रुपयेच सप्लायरला पे करायचे. आता तुम्ही जर का टार्गेट अचीव नाही करत तर तुम्हाला 5 लाखावरचा GST ITC मिळणार आहे. पण डिस्काउंट तुम्हाला जर मिळाला तर तुम्हाला 4,50,000 वरचा ITC मिळेल, हे लक्षात घ्या. हेच याद दिलं. इनपुट टॅक्स क्रेडिट इज ॲट्रिब्युटेबल टू द डिस्काउंट ऑन द बेसिस ऑफ डॉक्युमेंट इश्यूड बाय द सप्लायर हॅज बीन रिव्हर्स बाय द रिसिपियंट ऑफ द सप्लायर. म्हणजे त्याला जर ॲग्रीमेंट असेल तर मग डिस्काउंट जो फ्युचरमध्ये दिला ॲग्रीमेंटप्रमाणे तर डिस्काउंट तेवढी अमाऊंट तो सप्लायरला कमी देईल आणि तेवढा ITC रिव्हर्स करेल. अशी तरतूद आहे. याचा इफेक्ट काय तुम्हाला सांगतो मी. या तरतुदीप्रमाणे एक डिस्काउंट कसं आहे, एनी डिस्काउंट गिवन बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय डिडक्ट तेव्हाच झाला. दुसरा डिस्काउंट असा आहे आफ्टर सप्लाय. आफ्टर सप्लाय ॲग्रीमेंट असेल तर सप्लायर क्रेडिट नोट बनवतो, जेणेकरून 5 लाखावरही त्यांनी काय केलं आहे, टॅक्स कलेक्ट केला आहे, जो जमा केला आहे. 50,000 वजा होतील, ओके, आणि 4,50,000 वरतीच सप्लायरला टॅक्स जमा करायचा आहे. सेम रिसिपियंटला पण 4,50,000 वरचा ITC मिळणार आहे. कळलं एवढं. पण समजा ॲग्रीमेंट नाही आहे म्हणजे जसं बघा, हे एक्झाम्पल बघा कसं आहे की अ कंपनी अनाउन्सेस इयर एंड डिस्काउंट. डिसेंबर संपला, त्यांनी रिव्ह्यू घेतला कोणी किती सप्लाय केला आहे. डिझर परफॉर्मन्स ड्युरिंग द इयर एंड डिस्काउंट आर बेस्ड ऑन परफॉर्मन्स स्लॅब अँड आर गिवन ॲज कॅशबॅक थ्रू इश्युइंग द कमर्शियल क्रेडिट नोट. म्हणजे इथे काय होईल, डिस्काउंट दिला मग त्यांना काय केलं की तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला म्हणून तुम्हाला आम्ही इयर एंड डिस्काउंट देतो. कुठलंही ॲग्रीमेंट नाही आहे तर सप्लायरला जो 5 लाखाचा त्यांनी सप्लाय केला म्हणून तो ITC क्लेम केला आहे आणि त्याला डिस्काउंट दिला 50,000, इथे ITC रिव्हर्स नाही करायचा. कोणाला, सप्लायरला, तो रिसिपियंटला ITC रिव्हर्स नाही करायचा. म्हणजे 5 लाखावर लायबिलिटी भरली सप्लायरने, ती भरली ना, डिस्काउंट दिला म्हणून काय म्हटलं आहे, कमर्शियल क्रेडिट नोट. त्याच्यावर GSTचं काही येणार नाही. परफॉर्मन्स स्लॅब बनवतात की तर तुम्ही एवढा केला इतका डिस्काउंट, इतका केला इतका डिस्काउंट. आलं लक्षात. उद्देश काय की तुम्ही आमचे एवढे गुड्स विकले, जास्त विकले असते डिस्काउंट जास्त मिळाला असतं. आमच्या कंपनीची ही पॉलिसी. याचे काही ॲग्रीमेंट नाही. म्हणजे पुढच्या वर्षी यांनी आपला माल जास्त विकावा म्हणून त्यांना अशा प्रकारे डिस्काउंट दिला जातो. पण ॲग्रीमेंट नाही करत. पहिलं एक्झाम्पल कसं माझं की ऑक्टोबरला तुम्ही एवढा सेल केला तर आम्ही डिस्काउंट देऊ. तसं इथे नाही आहे. तुम्ही जो काही परफॉर्मन्स केला, कंपनीने पॉलिसी बनवली की आपण सगळ्या डिलरला काय देऊ, डिस्काउंट देऊ. तुम्ही आता एवढा सप्लाय केला म्हणून डिस्काउंट दिला तर काय होईल, त्याची कमर्शियल क्रेडिट नोट बनेल. इथे GSTचा इफेक्ट येणार नाही. ॲज दीज डिस्काउंट्स वे आर नॉट नोन ॲट द टाइम ऑफ सप्लाय ऑफ द गुड्स आणि त्याचा कुठलाही ॲग्रीमेंट नव्हतं तर हा डिस्काउंट काय वजा होत नाही. समस्या एवढं. आता माझ्याकडे एक डिस्ट्रीब्युटर आहे असा, त्याला काय, तो मॅन्युफॅक्चररकडनं गुड्स 1 लाखाला परचेस करतो, ओके, आणि त्याला मार्केटला हे विकायचे कोणाला, जसं DMart आहे, रिलायन्स काय, असे वेगवेगळे जे मोठे मोठे स्टोर आहेत ना, असे बिग बाजार, हां, त्यांना त्याला तो माल विकायचा आहे. आता इथे DMartची वेगळी कॉस्ट असते, रिलायन्ससाठी वेगळी कॉस्ट असते, बिग बाजारला वेगळी कॉस्ट आहे. त्याचं 1 लाखाला माल परचेस केला तर कस्टमर A आहे, B आहे, C आहे, त्यांना काय कॉस्टला माल विकायचा हे डिस्ट्रीब्युटर ठरवत नाही. हे कोण ठरवतो, तो जो मॅन्युफॅक्चरर, त्याचा मॅन्युफॅक्चरर P आहे, तो P याला सांगतो की तू याला 1,10,000ला विक, ह्याला तू 1,12,000ला विक, ओके. त्याप्रमाणे हा सप्लाय करतो. 1 लाखाचा माल जो P ह्याला देईल हे पेमेंट ह्याला इमिजिएट करायचं.
आणि हा जे ABC शी व्यवहार करेल याला पेमेंट विदिन 1 मंथ मिळतं, लगेच नाही मिळत. पण ठीक आहे ना, ह्याला बिझनेस रेडी मिळतो की मार्केट रेडी आहे, तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, आमच्याकडनं माल घ्या, त्यांना पुढे द्या. कंपनीला पैसे इमिजिएट पाहिजे, ते पैसे इमिजिएट घेतात आणि पुढे ABC काढणार, तुम्ही तुमची वसुली करत राहा. समजलं मी काय म्हणतो? आता एक केस माझ्याकडे अशी आहे की त्याला डीमार्टला माल विकायचा आहे, यांनी घेतला 1 लाखाला, 10% तुम्हाला आम्ही मिनिमम मार्जिन देऊ असं याचं कंपनीशी ॲग्रीमेंट. हा त्याला काय म्हणतो, डीमार्टला तुम्ही हा माल जो विकणार आहात तो 1 लाखाला नाही 90,000ला विका, 90,000ला विका. तो विकतो. परचेस केला 1 लाखाला, 1 लाखावरती तो ITC त्याच्याकडे 1 लाखाला जमा होईल. बघा मी काय म्हणतो, त्याच्याकडे ITC जमा होईल 1 लाखावरती, होईल की नाही होईल? पण विकताना त्यांनी विकला 90,000ला. लायबिलिटी कितीवरती येईल? 90वरती येईल ना. आता लायबिलिटी जर 90,000वरती असेल आणि लायबिलिटी आणि ITC जर 1 लाखावरती असेल, हा बिझनेस केव्हा करू शकतो? जेव्हा ह्याला 80,000ला माल मिळायला पाहिजे ना. कंपनी काय म्हणते, तुम्ही आम्हाला क्लेम पाठवा, म्हणजे आठवण करा एक प्रकारे, आम्ही तुम्हाला याची क्रेडिट नोट पाठवू, मी डिस्काउंट देऊ तुम्हाला. त्याला 20,000 डिस्काउंट मिळतो, त्याला 20,000 डिस्काउंट मिळतो. हा डिस्काउंट पोस्टल डिस्काउंट आहे, याचं कुठे ॲग्रीमेंट नाही, ITC रिव्हर्स नाही होत. 1 लाखावर टॅक्स भरलेला आहे, जमा केला कंपनीने भरला आणि ह्यांनी 20,000चं काय दिलं? क्रेडिट नोट. यांनी 80,000 पे केले कंपनीला आणि तोच माल त्यांनी 90,000ला विकला. समजलं? परिणाम काय होतो याचा? याची लायबिलिटी जमा होते 90,000वरती आणि ITC जमा होतो 1 लाखावरती आणि दर महिन्याला त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ITC जमा होत राहतो. तो सप्लाय करतोय पण कॅशमध्ये तो कधी लायबिलिटी भरतच नाही. असं ट्रान्झॅक्शन अनेक कंपन्यांचं व्याटपासून आहे. तुम्ही जर का त्याचं ॲनालिसिस कराल की अरे हा डीलर आहे 17-18पासून आजपर्यंत यांनी कधी कॅशमध्ये टॅक्स पेमेंटच नाही केलं आणि परचेस करतो 1 लाखावरती आणि विकतोय 90,000ला. अशी ट्रान्झॅक्शन मार्केटला आहे. पण कंपनीला जी क्रेडिट नोट आहे त्याच्यावरती ITC लावता येत नाही, कारण पोस्टल डिस्काउंट आहे. आणि तरतूद काय सांगते, पोस्टल डिस्काउंट जर असेल तर रिसिपेंट ITC रिव्हर्स नाही करणार, नाही करू शकत. आलं लक्षात? समजलं ना? अशी केस तुम्हाला सापडेल केव्हा ना केव्हा की टॅक्स कॅशमध्ये भरायलाच लागत नाही, कारण ITC जमा होत राहतो. त्याला विचारलं, तो म्हणतो की आम्ही परचेस करतो 1 लाखाला, विकतोय 90,000ला. तर असं कसं? नाही, आम्हाला कंपनीला आम्ही क्लेम देतो, आम्ही कंपनीला क्लेम देतो की त्यांनी आम्हाला 10% मार्जिन दिलेलं नाही आहे, मग आम्हाला ते तेवढी अमाऊंट डेबिट नोट देतात, क्रेडिट नोट देतात, आम्ही काय करतो एवढी अमाऊंट कमी पे करतो. हां, 1 लाख त्याला पेमेंट करायचं आहे मॅन्युफॅक्चररला, त्याला तो इनवॉइस बनला 1 लाखाचा, पेमेंट करतो 80,000 आणि मार्केटला विकतो 90,000ला. पण ITC मिळतो 1 लाखावरती, कारण इनवॉइस बनला आहे, टॅक्समध्ये इनवॉइस 1 लाखाचा आणि डेबिट नोट जी क्रेडिट नोट जी बनली आहे ती कमर्शियल क्रेडिट नोट बनली आहे, त्यावर GST नाही आहे. त्यामुळे तुम्हाला GSTच्या रिटर्नमध्ये त्याचा कुठेही काही उल्लेख येणार नाही, कळणार नाही तुम्हाला विचारल्याशिवाय की यार तुम्ही 1 लाखाला परचेस करून 90,000ला का विकता. तो म्हणतो आम्हाला कंपनीने 1 लाखाला माल दिला पण त्याचा उठाव नाही मार्केटला, त्या मालाला कंपनी बोलली 90ला विका, आम्ही 90ला विकला आणि कंपनीने आम्हाला 1 लाखाचे 20,000 कमी करून दिले आणि हा पोस्टल डिस्काउंट दिला, त्यामुळे ते कमर्शियल क्रेडिट नोट देऊ शकतात, EFTची क्रेडिट नोट देऊ शकत नाही. यात नुकसान कोणाचं होतं? मॅन्युफॅक्चररचा. फायदा कोणाचा होतो? डिस्ट्रीब्युटरचा.
अशाच प्रकारे वॅटमध्ये प्रोव्हिजन काय होती वॅटमध्ये, की जर का असा RTC जमा असेल तर GSTमध्ये तो कॅरी फॉरवर्ड केला जाऊ शकतो, तो GSTमध्ये कॅरी फॉरवर्ड केला जाऊ शकतो. किंवा वॅटमध्ये असं होतं की रिफंड मिळायचा RTC. बऱ्याच लोकांनी असा रिफंड घेतला की अशी अमाऊंट साठलेली ते रिफंड घ्यायची, ही अमाऊंट साठते रिफंड द्या. GST त्यांनी असं केलं की ह्या अमाऊंटचा रिफंड मिळणार नाही. हे गव्हर्नमेंटला कळलं की इथे आपला रेव्हेन्यू लॉस आहे. मग त्यांनी ही तरतूद अशी केली की जो रिफंड मिळतो तो अशा अमाऊंटचा रिफंड आता दिला जात नाही. कळलं एवढं? थांबूया इथे. बाकीचे रूल मी पुढच्या क्लासमध्ये घेईन.